नमस्कार मित्रांनो, या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर बेसिकली आपण टेरी टॉवेल आणि जर चादर म्हटलं तर तुम्हाला कुठली सिटी आठवते? ती आठवते सोलापूर सिटी। कारण टेरी टॉवेल आणि चादरेचा जो आहे हब जो आहे तो सोलापूर आहे। सोलापूर चादर म्हणून ओव्हरऑल सगळ्या जग प्रसिद्ध आहे। जर तुम्ही म्हटलं तर सोलापूर चादरेला एक GI टॅग आहे, जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग। म्हणजे स्पेसिफिक असा एक भागासाठी स्पेशल अशा प्रोडक्टसाठी हा जॉग्राफिकल इंडिकेशन टॅग दिला जातो। सर करेक्ट मी अगर इफ आय एम रॉंग। यू आर एब्सोल्युटली राइट। आणि ह्या प्रोडक्टचं म्हणजे 2023 साली थोडंसं ऍड करेन की चादरी बरोबर टॉवेलला सुद्धा जॉग्राफिकल टॅग आहे। दोन्ही प्रोडक्टला जॉग्राफिकल GI टॅग आहे। आणि 2023 मध्ये मागील वर्षामध्ये ओव्हरऑल एक्सपोर्ट जो झालेला आहे $1.8 बिलियन या एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याचा एक्सपोर्ट झालेला आहे। आणि मोस्टली डेव्हलप कंट्रीमध्ये लाईक UK, US, कॅनडा, जर्मनी या डेव्हलप कंट्रीमध्ये हा प्रोडक्ट जास्त प्रमाणात एक्सपोर्ट केला जातो। तर त्याच एका मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये बियॉन्ड टेरी टॉवेल या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये आज मी बसलेलो आहे आणि त्या सरांची जर्नी जाणून घेणार आहोत। आता मी त्यांनाच सांगेन की सर प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ आणि कंपनीबद्दल एक ब्रीफली तुमचं माहिती सांगा। मी गोविंद झंवर, पोस्ट ग्रॅज्युएट फ्रॉम UDCT बॉम्बे, बेसिक इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये झालेला वालचंद कॉलेजमध्ये 1992 पास आउट आहे। 1992 मध्ये पास आउट झाल्यानंतर वर्षभर प्लास्टिक इंडस्ट्रीच्या टेक्निकल फील्डमध्ये जॉब केल्यानंतर मी माझ्या फॅमिली बिझनेसमध्ये आलो। 1992-1993 फक्त जस्ट मी त्या इंडस्ट्रीमध्ये फक्त अनुभव घेण्यासाठी गेला होता की? हो, बेसिकली एक्सपिरियन्सच होता। आणि देन ऑन इट वॉज द थर्ड जनरेशन ऑफ माइन इन दिस इंडस्ट्री। माझे आजोबा सुद्धा टेक्सटाइल्स मध्ये तुम्हाला इंटरप्ट करतो। 1970 ला मला वाटतं तुमची चादरी मॅन्युफॅक्चरिंग जी आहे ती इंडस्ट्री सुरू केली होती। मी 1992 मध्ये आलो त्यावेळेस सुद्धा आम्ही चादरीच बनवत होतो। आणि देन ऑन वन्स आय एंटर्ड अराउंड आफ्टर 2 to 3 years वी कन्वर्टेड इनटू टेरी टॉवेल्स टू द सेम पॉवर लूम्स व्हॉट वी हॅड। सोलापूर हा चादरीसाठीच प्रसिद्ध होता आणि 100% चादरीची इंडस्ट्रीच होती। कालांतराने ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्याचं अस्तित्व आत्ता ह्या घडीला साधारणतः 5% किंवा 10% सुद्धा राहिलेलं नाही। आणि बाकीचे सगळे जे पॉवर लूम्स आहेत आणि मागच्या 5-7 वर्षात जे मॉडर्नायझेशन झालं, शटरलेस लूम्स राईट फ्रॉम रेपियर टू एअरजेट, हे सोलापुरात बऱ्याच प्रमाणात आलेले आहेत आणि हे सगळे बहुतांश लोक टॉवेलमध्ये आहेत। टॉवेल ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याचं संबोधन टेरी टॉवेल असा केला जायला पाहिजे। वी आर स्ट्रॉंग इन टेरी टॉवेल्स इन सोलापूर। एक्झॅक्टली, सोलापूर म्हटलं तर टेरी टॉवेल सगळे जुने चादरीचेच कारखाने होते एकेकाळी आणि टप्प्याटप्प्याने ते कमी होत आता 5 ते 10% सुद्धा ते कारखाने राहिलेले नाही। चादरीचं प्रमाण कमी झालेलं आहे। आणि त्यामागचं कारण सगळ्यात मेजर रिझन असं होतं की त्याला एक्सपोर्टचा मार्केट डिफरंट कंट्रीजचा समहाऊ टॅप झाला नाही। कदाचित आमच्याकडून सुद्धा त्याच्यामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी किंवा इनोव्हेशन या मॉडिफिकेशन टाइप ऑफ प्रोडक्ट नीडेड बाय द इंडस्ट्री। आता जसं आमची चादर जी होती किंवा आज सुद्धा जी आहे ती अतिशय मजबूत, टिकाऊ आणि वर्षानुवर्ष न फाटणारी अशी आहे। मल्टिपल पर्पज साठी वापरली जाऊ शकते। तुम्ही ते पांघराला घेऊ शकता, त्याच्या बेडशीट त्याच्यामध्ये आहे। चादर घेतल्यानंतर एक दुर्दैवाने ओव्हर पिरियड ऑफ टाइम मॉडर्नायझेशन कदाचित न झाल्यामुळं आणि इंटरनॅशनल मार्केट त्याचा डेव्हलप न होऊ शकल्यामुळं ती मागं पडली। आज सुद्धा टेरी टॉवेलचा मार्केट टिकून आहे तर तो एकाच कारणामुळे की 50% ऑफ द इंडस्ट्री वर्क्स फॉर एक्सपोर्ट्स अँड 50% इज फॉर द डोमेस्टिक मार्केट। आपण ज्यावेळेस डोमेस्टिक म्हणतो त्यावेळेस ते इंडियन मार्केट झालं। दॅट इज द मेन रिझन। आणि मग ते बरेच गोष्टी होत्या, लेटेस्ट मशिनरी जी आहे ती सगळी टेरी टॉवेलला सुटेबल अशीच होती, त्याच्यातलं हा मुख्य कारण असायला पाहिजे। सर मला सांगा, हे जे तुम्ही आता म्हणालात की 1992 नंतर तुम्ही टेरी टॉवेल मध्ये आलात, ओव्हरऑल
त्या इंडस्ट्रीमध्ये, या टेरिटोरियल प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुमचं ओव्हरऑल विजन काय होतं पुढे ग्रोथचं? त्यावेळेस तर मी ज्यावेळेस माझ्या इंडस्ट्रीमध्ये आलो त्यावेळेस आम्ही ते जे एक्झिस्टिंग पॉवरलूम्स होते ते आम्ही टेरिटोरियल्स मध्ये विथ सम अटॅचमेंट्स कन्वर्ट केले सेम मशिनरीला. इट कॅन ऑलवेज बी डन. आणि बऱ्याच लोकांनी तसं ते केलंय. टेरिटॉवेल मोशन येतो ते अप्लाय करून मेकॅनिकल मोशन असतो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मागच्या 5-7 वर्षात बरंच मॉडर्नायझेशन झाल्यामुळं इंटरनॅशनल मार्केट बऱ्याच मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. मी व बरेच कारखानदार इथले मर्चंट एक्सपोर्टर्सलाही माल देतो आणि डायरेक्ट एक्सपोर्ट सुद्धा काम करतो. आम्ही ज्यावेळेस डायरेक्ट एक्सपोर्ट म्हणतो त्याचा अर्थ आम्ही फॉरेन बायरला डायरेक्ट बिलिंग करतो आणि तो कंटेनर हा फॅक्टरीला इथं येऊन सिलिंग होतो, त्याला आपण फॅक्टरी स्टफिंग म्हणतो. आंतरराष्ट्रीय दर्जेच्या अस्तित्वामुळेच टेरिटॉवेल्स टिकून आहे. आणि त्याच्यामध्ये बरेच चेंजेस वर्षानुवर्ष होत गेलेले आहेत आणि फ्युचर त्याला बऱ्याच प्रमाणात अपार्ट फ्रॉम द चॅलेंजेस विल ऑलवेज रिमेन बिकॉज देर आर लॉट ऑफ न्यू थिंग्स कमिंग अप ऑल्सो. ओके. आता मी काय म्हणतो, आता हे जे ह्या इंडस्ट्रीमध्ये जो कॅपिटल इन्व्हेस्टमेंटचा जो पार्ट येतो, या फंड रिसोर्सेस आहेत, फंड्स आहेत, ते तुम्ही कसे मॅनेज केलेत आणि सुरुवात कशी झाली तुमची ओव्हरऑल ते कॅपिटल गेन करण्याची या फंड रेज? फंडामेंटली देर आर लॉट ऑफ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स रेडी टू सपोर्ट इट at a very reasonable rate of interest also. Parallelly, your own fund should also be there at up to a certain percentage, say minimum 30 to 40% should always be there. गव्हर्नमेंटचे स्कीम्स बरेच होते. टफ नावाची एक स्कीम होती ज्याच्यामध्ये त्यांनी कॅपिटल सबसिडी, इंटरेस्ट सबसिडी असे बरेच सबसिड्या दिलेल्या आहेत आणि त्यांनी ते कंटिन्यू पण केलेले आहेत इन डिफरंट फॉर्म्स. काही वर्षानंतर त्यांनी त्याला मॉडर्नाइज करून वेगवेगळ्या पद्धतीने त्याला अपग्रेड केलेलं आहे. आता सध्याची एक पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह म्हणून स्टेट गव्हर्नमेंटची स्कीम आहे ज्याच्यामध्ये फॉर न्यू युनिट्स अँड ऑल्सो युनिट्स हॅव एक्सपांडेड they give an capital subsidy on the GST paid by you to the state. SGST चा पार्ट ते रिफंड करतात. इट्स अ व्हेरी गुड स्कीम आणि बरेच लोक त्याच्या बेनिफिट घेतात त्याच्या. ओके सर, आता तुम्ही ओव्हरऑल एवढी 92 म्हणजे तुमची जर्नी आहे 2025 पर्यंतची, तर ह्यामध्ये तुम्हाला बऱ्याच वेळेस असे मेजर चॅलेंजेस काय काय आले असतील, हे तुम्ही काय एखादा अनुभव जो तुम्ही मला सांगू शकाल? सध्याचा युग जो आहे तो रॅपिड बदलणारा युग आहे. एखादी गोष्ट वर्षानुवर्ष चालत राहते, ती ह्याच्या पुढे ती ऍज इट इज चालतच राहील असं राहिलेलं नाही ट्रेंड. आणि ही गोष्ट ऑलमोस्ट सगळ्या इंडस्ट्रीला लागू झालेली आहे. करेक्ट. मग त्याच्यामध्ये टाइप्स ऑफ विविंग मशीन्स, टाइप्स ऑफ यार्न, हे बरेच फॅक्टर्स आहेत. टू चेंज विथ द टाइम अँड द कंडिशन ऑफ द मार्केट हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. अँड फॉर दॅट यू नीड टू बी ऑन युअर फीट. त्याच्यासाठी आमच्याकडं टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन म्हणून आमची यंत्रमागधारक संघांची एक युवा संघटना आहे जी टेक्निकल गोष्टीमध्ये बऱ्यापैकी काम करते आणि ह्या गोष्टींचा बराचसा लाभ आम्हाला तिथूनच मिळालेला आहे. चॅलेंजेस खूप आहेत पण सेम टाइम ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि आंतरराष्ट्रीय मार्केट अस्तित्वात असल्यामुळं ह्याला टेम्पररी हर्डल्स, टेम्पररी अपडाऊन्स येतात पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दे आर ऑल गुड. ओके. सर, आज तुम्ही एखादी ऍडवाइस द्याल जे नवीन मॅन्युफॅक्चरर जर ह्या इंडस्ट्रीमध्ये येऊ पाहतात या एंटरप्रेन्योर असतील, त्यांना तुम्ही काय ऍडवाइस देऊ? मॉडर्नायझेशन विथ लेटेस्ट आर्ट ऑफ टेक्नॉलॉजी आणि नवीन ट्रेंड्स जे येत आहेत त्याचं प्रत्येकाने अभ्यास करून त्याचं इम्प्लिमेंटेशन करावा. बरेच आता एक्झाम्पलसाठी सांगतो की आधी टॉवेल हा केवळ 100% कॉटनचाच बनत होता. टप्प्याटप्प्याने कालांतराने जसे रेट्स वाढत गेले, पोस्ट कोविड 2 100% कॉटनचे यार्नचे रेट्स खूप ऍब्सर्ड वाढल्यामुळं पॉलिस्टर मिक्सिंग किंवा रिसायकल्ड पॉलिस्टर हा जो प्रकार आहे त्याचा यार्न येऊ लागला विच इज ऑल्सो सस्टेनेबल. त्याच्यामध्ये हुजेरी वेस्ट पासून यार्न बनतं आणि ते बनत असताना त्याच्यामध्ये पेट बॉटल्स जे आपले प्लास्टिकचं स्क्रॅप असतं त्याचं फायबर बनवून बनतं विच इज अगेन अ व्हेरी गुड सस्टेनेबल थिंग. त्याच्यापासून धागा बनवू लागला. 100% कॉटन एक्झिस्टन्स मध्ये आहेच. दोघांचा ब्लेंड येऊ लागला. त्याच्यानंतर बरेच नॅचरल फायबर्स येऊ लागले
हेम्प इज वन ऑफ द फायबर्स, त्याच्यानंतर बनाना आहे, त्याच्यानंतर अलोवेरा आहे, बांबू आहे, पायनॅपल आहे, कोकोनट आहे, मिल्क फायबर सुद्धा येतोय. देर आर डेफिनेटली न्यू alternatives which are coming up, eco-friendly, sustainable, and the world is moving towards sustainable things. तर हा एक फार मोठा ऑपॉर्च्युनिटी पॅरलली नवीन उद्योजकांना नक्की आहे. मोठे चेंजेस म्हणजे वेगवेगळे ट्रेंड्स येऊ पाहता येतात बघितलं गेलं. आता सर थोडंसं एक्सपोर्ट स्ट्रॅटेजी बद्दल आपण बोलू की तुम्ही ॲज हा जो प्रोडक्ट तुम्ही मॅन्युफॅक्चर करता हा एक्सपोर्ट तुम्ही इंडिव्हिज्युअली एक्सपोर्ट करण्याच्या ह्याच्यामध्ये कधी आलात आणि कशा पद्धतीने तुमचं माइंडसेट झालं ते? डायरेक्ट एक्सपोर्ट तर साधारणतः 2015 पासून मी करतोय. पर्सेंटेज हॅव व्हॅरिड अँड द कंट्रीज ऑल्सो हॅव चेंज्ड डिपेंडिंग ऑन टार्गेट कंट्रीज कुठल्या होत्या? US इज सपोज टू वन ऑफ द बिगेस्ट कंट्रीज विच इम्पोर्ट टेक्सटाईल्स फ्रॉम इंडिया. इंडियाचं 50% टेक्सटाईल एक्सपोर्ट्स आहे हे USA ला आहे. बट फ्रँकली स्पीकिंग ऑलमोस्ट प्रत्येक कंट्री भारताकडून टेक्सटाईलचे आयटम इम्पोर्ट करते. त्यामुळं ऑपॉर्च्युनिटीज आर व्हास्ट. डायरेक्ट एक्सपोर्टला गव्हर्नमेंटचे बेनिफिट्स आहेत. अप्रॉक्सिमेटली ह्या आयटमसाठी साधारणतः 10% इन्सेंटिव्ह गव्हर्नमेंट FOB व्हॅल्यूवर देते आणि विच इज अ व्हेरी गुड पर्सेंटेज. पीपल शुड टेक ऍडव्हान्टेज ऑफ दॅट. FOB व्हॅल्यूवर असतात. दॅट्स ग्रेट, दॅट्स ग्रेट. अच्छा, आणि तुम्ही म्हणालात की आता USA वगैरे मेन जे टार्गेटेड कंट्री आहे ती USA आहे. सर आता यातले एक्सपोर्टसाठी मेजर चॅलेंजेस वगैरे काय आहेत? क्वालिटी स्टँडर्ड्स आणि टाइमली डिलिव्हरी आर द टू बेसिक थिंग्स विच एक्सपोर्टर्स एक्सपेक्ट फ्रॉम यू. आणि वाईल डिलिंग विथ एनी एक्सपोर्टर्स इनिशियली जर तुम्ही त्याचे सर्व कंडिशन्स आणि त्याचे रिक्वायरमेंट समजून घेतलात, राईट फ्रॉम वॉशिंग फास्टनेस असेल रिलेटेड टू टेक्निकल थिंग्स, आणि देन लॉट ऑफ थिंग्स आर देअर. 100% कॉटन आहे का, ब्लेंड आहे का, लाईट फास्टनेस पाहिजे आहेत का, हे बऱ्याच गोष्टी आधी जर क्लॅरिफाय झाल्या तर यू कॅन मीट देम. तुम्हाला जर टार्गेट आधी माहित असेल तर तुम्ही त्याला यू कॅन कॉम्प्लाय विथ देम. देर आर टेस्टिंग लॅबोरेटरीज विच गिव्ह यू गुड सपोर्ट वाईल टेस्टिंग ऑल्सो, प्री अँड पोस्ट प्रोडक्शन अँड ड्युरिंग प्रोडक्शन ऑल्सो. आणि जर स्पेसिफिक असं त्यासाठी लायसन्सेस वगैरे लागतात का? इम्पोर्ट एक्सपोर्टचा लायसन्स लागेल आणि सरकारने तर अतिशय प्रोडक्ट साठी स्पेसिफिक असं काही बऱ्याच ठिकाणी सस्टेनेबिलिटीच्या अँगलमधून किंवा इंटरनॅशनल मार्केट पर्टिक्युलरली युरोपियन कंट्रीज किंवा डेव्हलप्ड कंट्रीज हे सर्टिफिकेशन्स मागतायत इंडस्ट्रीकडून. टू नेम अ फ्यू, ओकोटेक्स, BSCI, सेडेक्स, ISO असे सर्टिफिकेट्स त्यांची अपेक्षा असते. या सर्टिफिकेट्सचा उद्देश एकतर तुम्ही जी काही इंडस्ट्री चालवत आहे त्याला बेस प्रॉपर आहे का, म्हणजे इज देअर सिस्टीम बिंग फॉलोड बाय यू, आर यू फॉलोइंग द सोशल कॉम्प्लायन्सेस, म्हणजे चाइल्ड लेबर नाहीये किंवा बाथरूम्स आहेत का, फायर एक्सटिंग्विशर आहेत का, हे जे काही नॉर्म्स आहेत ते तुम्ही पाळतात का नाही याचं सगळ्याचं हे करतं. आणि ह्या सर्टिफिकेशनचा उपयोग डायरेक्ट एक्सपोर्टसाठी डेव्हलप कंट्रीजला खूप चांगला होऊ शकतो. सर, ओव्हरऑल तर या तुमच्या बिझनेस जर्नीमध्ये एखादा वर्स्ट एक्सपिरियन्स काय आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ओव्हरकम कसं आलात? खूपदा असं होतं की तुम्ही फायनान्शियल असू शकतं किंवा मॅनेजमेंट असू शकतं किंवा एक्सपोर्टिंग लेवलवर असू. मला सगळ्यात मोठा सेटबॅक बसला होता 2019 मध्ये, ज्या वेळेस माझ्या फॅक्टरीमध्ये मेजर फायर झाली होती. बाय गॉड्स ग्रेस आय डिड कम आउट ऑफ इट. इन्शुरन्स होता, इन्शुरन्स मिळायला वेळ लागला, पण तुमचे कागदपत्र आणि तुम्ही जर अभ्यास प्रॉपर केलेला असेल तर देन इट्स अ मॅटर ऑफ टाइम. साधारणतः 1.25 ते 1.5 वर्ष लागला मला इन्शुरन्सचा क्लेम मिळाला. आय फॉट बॅक आणि बाय गॉड्स ग्रेस आय हॅव स्टूड अगेन व्हेरी वेल. तर इन्शुरन्स हा एक पार्ट झाला, तो प्रत्येकाने कुठलीही इंडस्ट्री असेल तर तो केला पाहिजे आणि तो प्रॉपर केला पाहिजे. त्याच्यामध्ये कंपनीचं नाव, ऍड्रेस आणि बारीक सारीक गोष्टी समजून केला पाहिजे. आपण बऱ्याचदा इन्शुरन्स एजंट किंवा कंपनीच्या सांगण्यावरून करतो, जे अवश्य केलं पाहिजे, पण त्याच्यामध्ये आपण सुद्धा ते डेप्थ मध्ये वाचलं पाहिजे. डिटेल्स मध्ये ते आपण हे केलं पाहिजे. करेक्ट सर. सर, आता आपण ह्याच्या संदर्भात येऊ. जर एखादे एक्सपोर्टर्स आहेत, जे मर्चंट एक्सपोर्टर्स आहेत, मर्चंट ट्रेडर्स आहेत, तुमच्याशी कोलॅबरेशन या संपर्क साधायचा असेल आणि तुमच्याशी त्यांना कोलॅब करायचं असेल तर कशा पद्धतीने ते तुमच्याशी कनेक्ट करू शकतात? एक तर सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक व्यावसायिकाने आपली
वेबसाईट व्यवस्थित असली पाहिजे आणि ती वर्किंग असली पाहिजे. दॅट इज द बेस्ट सोर्स टू कॉन्टॅक्ट एनीवन टू एनीवन इन दिस स्पेसिफिक डिजिटल वर्ल्ड. वेबसाईट जर असेल आणि इफ युअर प्रेझेन्स इज देअर, देन यू कॅन बी ट्रेस्ड बाय समवन हू नीड्स टू अंडरस्टँड हू आर द मॅन्युफॅक्चरर्स ऑफ टेरिटॉयल्स इन सोलापूर. आणि मग त्यांना त्यांच्या आलेल्या कॉल्सला किंवा ईमेल्सला प्रॉपर उत्तर देणं आणि त्याचा फॉलोअप्स ठेवणं ही जबाबदारी आमची बनते. जिथं मग व्यवसाय पुढे सरकू शकतो. बरोबर, राईट. आता सर काही शेवटचा प्रश्न, 1-2 प्रश्न आहेत. जसं आता जे नवीन इन्स्पिरेशन जे एंटरप्रेन्योर आहेत त्यांना तुम्ही टेकअवे काय आहे, तुमच्याकडून टेकअवे काय असेल? इंडस्ट्री टेक्सटाईल्स मध्येच टाकायची असेल तर गो टू एक्झिबिशन्स ॲट डिफरंट पार्ट्स इन द कंट्री. ऑल्सो इफ यू हॅपन टू मेक a chance, go for exhibitions in textiles being done across the world also, to understand what are the new trends, नवीन काय गोष्टी येत आहेत आणि त्याच्यातून आपण नवीन इंडस्ट्री टाकताना त्याचा फायदा कसा घेऊ शकतो. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचे बरेच स्कीम्स नवीन इंडस्ट्रीसाठी सुद्धा आहेत. त्याचा पूर्ण अभ्यास करून आणि प्रोडक्टचा अभ्यास करून इंडस्ट्री घातल्यास यश नक्की मिळेल. विदाउट स्टडिंग कोणाच्या तरी नुसत्या सांगण्यावरून किंवा कोणाची तरी इंडस्ट्री खूप जोरात चालली आहे म्हणून ती बघून ऍज इट इज टाकणं हे कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये धोकादायक आहे. करेक्ट सर. आता तुम्ही आता मला सांगताना म्हणाला की बांबू फायबर हा नवीन प्रोडक्ट किंवा अजून वेगवेगळे, मी नॅचरल फायबर्स बद्दल बोललो होतो. बरेच नॅचरल फायबर्स येत आहेत आणि त्याच्याबद्दल बरंच संशोधन सुद्धा सुरू आहे. आणि तुमच्याकडे असणारा तो स्पेसिफिक बांबू फायबर बद्दल मला सांगा. मी हेम्पवर काम केलेलं आहे, मी बनानावर काम केलंय, अलोवेरावर काम केलंय आणि बांबू मध्ये केलंय. या सर्व जे फायबर्स आहेत किंवा या फायबर्स पासून बनलेल्या यापासून बनलेले टेक्सटाईल आयटम्स याची हँडफील कॉटन पेक्षा खूप चांगली असते. याची ऍब्सॉर्बन्सी बेटर असते. बरेच त्याला मेडिकल प्रॉपर्टीज चांगल्या आहेत. आणि ह्या नॅचरल फायबर्सचा लागणारा पाणी ऍज कम्पेअर्ड टू कॉटन हे कमी आहे. नॅचरल रिसोर्स असल्यामुळं त्याच्याकडे लक्ष देणं अत्यंत चांगली गोष्ट आहे लॉंग टर्मच्या हिशोबाने. प्लस पेस्टिसाइड्स जे कॉटन्सला बऱ्याच मोठ्या प्रमाणात लागतात ते ह्या नॅचरल फायबर्सला नाही लागत. ह्याच्यामध्ये चॅलेंजेस पण खूप आहेत. बरेच गोष्टी सध्या आपण अजून इम्पोर्टवरच डिपेंडंट आहोत. पण स्टडीज आर ऑन आणि तुम्हाला 15-20 वर्षात पुढच्या टप्प्याटप्प्याने भारतात सुद्धा टेक्सटाईल क्षेत्रात कॉटन पूर्ण इलिमिनेट झालेला बघायला मिळाला तर तो आश्चर्याचा धक्का असू नये. अच्छा, ओके. आता सर आता आपण आहोत 2025 मध्ये. आता बियॉन्ड टेरिटॉयल जे आहे तुमचं विजन काय आहे 2030 पर्यंत? सर मी एक्सपांड करताना काही स्पेसिफिक नवीन डायव्हर्सिफाईड फील्ड्समध्ये एक्सपांड करायचा विचार करतो. मी नॅचरल फायबर्स बद्दल बोललो. सिमिलरली लेटेस्ट आर्ट ऑफ टेक्नॉलॉजी मशिनरी सुद्धा इम्प्लिमेंट करावी. कारण हा जग इतका कॉम्पिटेटिव्ह झालाय की तुम्ही नुसतं चांगलं प्रोडक्ट बनवलं तर तुम्ही प्रोडक्ट विकू शकाल असं राहिलेलं नाही. ते कॉस्ट कॉम्पिटेटिव्ह असलं पाहिजे. व्हॅल्यू वर्थ क्वालिटी ही जी व्याख्या आहे, म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही 100 रुपयाला विकत असाल तर ती 100 रुपयाची वर्थ क्वालिटी असली पाहिजे. मग तो आयटम 10 रुपयाचाही विकेल आणि 500 रुपयाचाही विकेल. त्या लेवलची त्याची क्वालिटी स्टँडर्ड्स असले पाहिजे. आणि एखादी गोष्ट मार्केटमध्ये 100 रुपये विकते आणि तुम्ही त्याला काहीतरी तो प्रोडक्ट तुम्ही चांगला डेव्हलप केला त्याच रेंजचा तर त्याची व्हॅल्यू पुन्हा 100च्या किती जवळ हा एक मुद्दा येतो सेल्स करताना. जरुरी नाही की तुम्ही 100लाच विकलं पाहिजे, तुम्ही 110ला विकू शकता, पण तुम्हाला त्या 10 रुपये ऍडिशनल तुम्ही जे मार्केटच्या रेट्स पेक्षा घेताय त्याची वर्थ तुम्हाला क्वालिटी डिलिव्हर केली पाहिजे. ओके, व्हेरी वेल सर, व्हेरी वेल सर. आणि हे कदाचित टेक्सटाईलला नव्हे सर्व इंडस्ट्रीला लागू आहे. कारण एखादी वस्तू 10 रुपयाची विकते तीच वस्तू 1000 रुपयाची सुद्धा भारतात विकते. करेक्ट. सर धन्यवाद तुमचा इतका व्हॅल्युएबल वेळ दिल्याबद्दल. वेलकम. थँक्यू. धन्यवाद.